परशप्रेमाचा भाग 10. आज विसर्जनाचा दिवस असतो. सगळे लवकर उठून विसर्जनाची तयारी करत असतात. अमर, रवी, रंजू आणि आकाश पण लवकरच विशालच्या घरी आलेले होते. सकाळची आरती केली. थोड्या वेळानेच इकडच्या तिकडच्या गप्पा आणि मस्ती झाली. यायला उशीर होईल म्हणून सगळ्यांनी नाश्ता केला. मग सगळे आपल्या गणूला घेऊन गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ओरडत निघाले. नंदी खूप थोडी लांब असल्यामुळं सगळे काढणीस निघाले. तिथं पोचल्यावर त्यांनी परत आरती केली. विशाल आणि अमर गणूला नदीत विसर्जित करून आले होते. सगळे लवकर गेल्यामुळं जास्त गर्दीच नव्हती. सगळ्यांना सिटीतला गणपती विसर्जन पण बघायचं होतं, म्हणून त्यांचा विसर्जनाचं आवरून सगळे घरी आले आणि जेवण करून थोडं गप्पा मारत बसले. आता संध्याकाळ होत आली होती, म्हणून सगळे गणपती विसर्जन बघायला गेले. सिटीतील गणपती विसर्जन म्हणजे ढोल, ताशे आणि लेझिम सगळं आपली एक गँग एन्जॉय करत होती. ते बघून परत येत असतानाच अवीच्या ओळखीचे त्यांच्या मंडळातल्या गणपतीचे विसर्जन करत होते. आपली गँग पण त्यांना जॉईन झाली. सगळे मस्त गणपती पुढं नाचत होते. त्यांचं बघून आपल्या गँगला पण राहवलं नाही. मग सगळेच त्यांना नाचायला जॉईन झाले. गणपती विसर्जन झाल्यावर सगळे घरी गेले. सगळ्यांचा अवतार बघून त्यांना बघून आपलंच हसू आलं. सगळ्यांना गुलालाने भरलेलं बघून हसले. मग फ्रेश होऊन सगळ्यांनी रात्रीचं जेवण केलं. आकाश, अमर, रवी आणि रंजू त्यांच्या घरी निघून गेले. नाचून थकल्यामुळं सगळ्यांना लगेच झोप आली. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये सगळे कॅन्टीनमध्ये बसले होते. विद्या, किती बोर वाटतं या 10-11 दिवस गणू होते घरी तर किती भारी वाटत होतं ना. अमर, हो ना, आता तनू प्रसाद पण नाही आणणार. अवी, घ्या कोणाचं काय तर कोणाचं काय. काय रे, तुला नुसतं तिच्या हातचा डबा खायचा असतो ना. रंजू, डिब्बे लेके क्यों उदास हो रहे हो, उसे ही घर ले जाकर शादी करके दिनभर उसके हाथ का ही खाना मिलेगा. अमर, ही आयडिया भारी आहे. मग तनू, कधी करायचं लग्न, एक्साइट होऊन विचारते. तनू लाजून मान खाली घेते. आरती, ओ जिजू, आकाशातून खाली या जरा. लग्नाचं असं बोलताच जसं कोणता खेळ आहे का लगेच खेळायचा, त्याला चिडवत बोलते. विशाल, काय रे, हे फक्त तुला खाऊ घालण्यासाठी माझ्या बहिणीशी लग्न करणार आहेस की काय. विद्या, अमर, असं कोणी लग्नासाठी प्रपोज करतं का. सगळे एकदम त्याला प्रश्न विचारायला लागले. तर हा हँग झाला. अमर, बापरे, तिच्या बाजूने बोलायला पूर्ण टीम तयार आहे. अवी, हो ना, काही खरं नाही तुझं, त्याला चिडवत बोलत असतो. आरती, मग आता प्रेम केले माझ्या बहिणीवर तर आमचं ऐकावं पण लागेलच तुला. ती तर कधी काही बोलत नाही, मग आम्हालाच बोलावं लागेल ना. आकाश, किती त्रास देता रे त्याला, बिचारा एकटा पडलाय किती. अमर, तूच रे भावा, तूच समजू शकतो मला. आरती, आला मोठा त्याची बाजू घेणारा. आकाश, तू घेते का तुझ्या बहिणींची बाजू, मग मी पण घेणार माझ्या भावाची बाजू. तो अमरच्या खांद्यावर हात टाकत बोलत होता. आरती, घे की तुझ्या भावाची बाजू, त्याला आहेच गरज. झाले दोघे सुरू. सगळे त्यांचं भांडण बघत होते. शेवटी हे काही थांबणार नाही म्हणून अमर तनूला घेऊन निघून जातो. विद्या, रंजू, अवी आणि विशाल पण लेक्चरला जातात. थोड्या वेळात दोघांचं लक्ष आजूबाजूला जातं तेव्हा त्यांना समजतं की सगळे त्यांना सोडून गेले. मग हे पण एकमेकांना खुन्नस देत लेक्चरला जातात. आता परत सगळ्यांचं रुटीन चालू झालं होतं. आरती लेक्चरनंतर डान्स प्रॅक्टिस करत होती. आकाश तिच्यासोबत थांबला होता. आरती अजून पण सकाळच्या गोष्टींवरून त्याला खुन्नस देत होती. त्याला मात्र तिचा राग आला झालेलं नाक फुगून मज्जा घेत होती. आरती चिडचिड करत डान्स करत असते. तिचं लक्ष सगळं आकाशकडेच असतं. अचानक तिचा पाय लचकतो. ती जोरात कडवडून खाली बसते. तिच्या आवाजाने आकाश पण घाबरून तिच्या जवळ जातो. आकाश, काय झालं, काही लागलं का, किती जोरात पडलीस, तो ओरडत घाबरून बोलत होता. त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी काळजी दिसत होती. आवाजात पण जाणवत होती. आरतीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. काही नाही, बस पाय लचकला. आकाश, खूप दुखतोय का पाय, उभं राहण्याचा प्रयत्न कर बरं. ती उठण्याचा प्रयत्न करते पण पायावर जोर पडल्याने ती कडवडून परत खाली बसते. तिच्या वेदना बघून आकाशला पण त्रास होत होता. तो तिला उचलून तेथेच एका खुर्चीवर बसवतो. तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो आणि तिच्या पायाला हात लावतो. तो हात लावणारच तेवढ्याच आरती ओरडते. आरती, काय करतोय. उठून उभा होतो
पण परत पाय दुखल्याने परत कळवळत खाली बसते. आकाश: अगं फक्त हात लावून बघत होतो. एवढं घाबरून उठायचं काय झालं? आरती: काही नाही, पण तू हात नको लावू पायाला. आकाश: बरं नाही लावत आहात, खूप दुखत असेल ना. चल मी तुला आता डॉक्टरकडे घेऊन जातो. आरतीला आता टेन्शन येतं, पण मला तर उभं पण राहता येत नाही. आकाश तिला उचलून घेतो. त्याने अचानक तिला उचलून घेतल्याने ती शॉक लागल्यासारखं त्याला बघत असते. आकाश: मी घेऊन जातोय तुला डॉक्टरकडे. आरती भानावर येत: आकाश मला खाली उतरव, आपण कॉलेजमध्ये आहोत, असं कोणी बघितलं तर काय बोलतील. तू तनूला बोलव, मी तिच्यासोबत जाते. गोंधळून ती बडबड करायला लागते. आकाश तिला मध्येच तोडत: तुला उभंही राहता येत नाही, तनू तुला उचलून घेऊन जाणार आहे की काय? सगळे लेक्चर संपून बराच वेळ झाला आहे, म्हणून कॉलेजमध्ये खूप कमी लोक आहेत आणि किती दिवस लोक काय म्हणतील याचा विचार करत बसणार आहे. आपण आता डॉक्टरकडे जातोय. तो थोडा रागातच बोलला. तो रागात बोलला म्हणून आरती गप्पच बसली. तो तिला उचलून घेऊन गेला. त्याने कॅब बुक केली होती. हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत दोघे काहीच बोलत नव्हते. हॉस्पिटलमध्ये पोचताच आकाशने तिला परत उचलून घेतलं. दोघे हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा तिथं उभं नसलेली नर्स त्यांच्याकडे भूत पाहिल्यासारखं बघत होत्या. त्यातली एक नर्स आत जाऊन डॉक्टरला बाहेर घेऊन आली. डॉक्टर पण शॉक लागल्यासारखं त्याला बघत होती. आरतीने तर डोळेच बंद करून घेतले होते. आकाशने आरतीला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिथे सगळे नर्स आणि डॉक्टर त्याला शॉक लागल्यासारखं बघत होते. त्याने तिला डॉक्टरच्या केबिनमध्ये खुर्चीवर बसवलं आणि डॉक्टरजवळ जाऊन तिला हलवली. डॉक्टर भानावर येत त्याला बोलले: डॉक्टर, आज दिवस कुठून उगवला आहे? आकाश: जिथून उगवतो तिथूनच. आता चला, तिचा पाय लचकला आहे, चेक करायची कृपा करा. डॉक्टर आत आल्या आणि आरतीचा पाय चेक केला. तिची ट्रीटमेंट करून बोलला: जास्त काही झालं नाहीये, पण 2 दिवस पायाला आराम द्या. तिला पेन क्लिनरसाठी काही गोळ्या लिहून दिल्या आणि परत मोर्चा आकाशकडे वळवला. आरतीला जास्त काही झालं नाही ऐकून आकाशच्या चेहऱ्यावरचं टेन्शन जरा कमीच झालं होतं. डॉक्टरांनी ते बरोबर हेरलं. त्या आकाशकडे बघत होत्या. आकाशला जाणवलं तेव्हा तो इकडे तिकडे बघायला लागला. डॉक्टर ओळखणं नाही करून देणार का आकाश? आरती हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा दुखण्यामुळं तिला बाकी काही लक्षात आलंच नाही, पण आता दुखणं कमी झालं होतं तर ती पण डॉक्टर आणि आकाशकडे कन्फ्यूज होऊन बघत असते. आकाश हो करून देतो. ही आरती, विशालची बहीण आणि माझी क्लासमेट. डॉक्टर: फक्त क्लासमेट? आकाश: म्हणजे माझी फ्रेंड पण आहे. डॉक्टरने त्यांच्याकडं पाहिलं, मग आरती जवळ गेली. ती अजून काय चाललंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. आकाशने तिला डॉक्टरांची ओळख करून दिली. आकाश: आरती ही माझी आई. आरती: अरे वा काकू, डॉक्टर आहेत का? खूपच भारी. तू कधी सांगितलं नाही काकू डॉक्टर आहे ते. झाली एक्सप्रेस चालू. पण तिला आकाश हॉस्पिटलमध्ये कसा घेऊन आला ते आठवलं आणि ती बोलायचं थांबली. तिचे गाल लाजून गुलाबी झाले होते. डॉक्टर, काय झालं ग? अचानक बोलायचं का थांबली? आरती: काही नाही, असंच. आकाश: पाय दुखतो ना तुझा? काळजीने बोलला. आरतीने फक्त नाही म्हणून मान हलवली. डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यांचं बोलल्या मला खरंच विश्वास बसत नाही की तू आकाशची फ्रेंड आहेस. आता आकाश आणि आरती त्यांच्याकडे शॉक झाल्यासारख्या बघत होत्या. आकाश: मम्मी, मी का खोटं बोलतोय? आरती: हो ना काकू, आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. आकाशच्या मम्मीला त्यांचं असं गोंधळून बोलण्याचं हसू आलं. मग त्यांचं बोललेलं डॉक्टर: मी कुठं म्हणाले तुम्ही खोटं बोलताय? मी म्हणाले मला विश्वास नाही बसत या पुस्तकी किड्यांची कितकी छान मैत्री आहे यावर. माझा विश्वास बसत नाही हा तर जेव्हा बघावं तेव्हा पुस्तकात डोकं घालून असतो. मुलीकडं बघणं तर लांबच राहील. शेजारी कोण बसलं याकडे पण लक्ष देत नाही. यावर आरतीला खूप हसायला आलं. बरोबर बोलतात काकू, हा ना पुस्तकी किडा आहे. मला पण सारखं स्टडी करायला बसवतो. काय करणार, तनूने सांगितलं आहे ना याला माझी मदत करायला. मग काय दोघी मिळून मला पण पुस्तकी किडा बनवतात की काय याचीच भीती वाटते मला. ती बोलत असते तेवढ्यातच तनू, अमर, विशाल, विद्या आणि अवी आणि रंजू तिथे येतात. तनू नाचून पाय मोडण्यापेक्षा पुस्तकी किडा बनणं चांगलंच नाही का? आरती: तनू, अगं मी असंच बोलले. एकतर माझ्या पायाला लागले आणि तू मलाच ओरडते. चेहरा पाडून बोलते. तनूच्या डोळ्यात पाणी आलं. तनू, खूप दुखतोय का पाय? असा कसा लचकला अचानक? आरतीच्या जवळ जात बोलते. आरती: काही नाही ग, आता जास्त नाही दुखतंय, थोड्या वेळात होईल बरी.
विशाल डॉक्टरांना, काकू जास्त काही लागलं नाही तिला. डॉक्टर, नाही रे, फक्त पाय लचकलेला आहे. 2-3 दिवस तिला आराम करायला लागेल. विशाल, थँक्यू काकू. डॉक्टर, थँक्स का रे? माझ्या आकाशचे फ्रेंड्स आहेत सगळे. पहिल्यांदा माझ्या मुलाला एवढे फ्रेंड्स आहे हे बघून मी खूप खुश झाले. नाहीतर फक्त तूच एकटा त्याचा फ्रेंड होतास. पण आता काळजी करणारे एवढे फ्रेंड्स बघून बरं वाटतंय. विशाल, हो ना, मला पण माझ्या बहिणीमुळे एवढे चांगले फ्रेंड्स भेटले. अरे तुम्ही आरतीला भेटलाच आहेत ना, बाकीच्यांचीही ओळख करून देतो. तो सगळ्यांची ओळख करून देतात. थोड्या गप्पा मारून आरतीला घरी घेऊन जातात. आकाश पण त्यांच्यासोबत घरी जातो. आरतीला तिच्या रूममध्ये बेडवर बसवतात. सगळे तिथंच गप्पा मारत बसतात. तनू सगळ्यांसाठी कॉफी आणते म्हणून किचनमध्ये जाते. आकाश पण तिच्याशी बोलायला म्हणून किचनमध्ये जातो. आकाश, तनू 2-3 दिवस घरीच राहणार आहे. तू पण थांब घरी, काळजीने बोलू होता. तनू, मी थांबणारच आहे. दीदीला एकटीला घरात नाही सोडू शकत. ती रूममध्ये असेल तरी पण तिचं काही सांगता येत नाही. एक ठिकाणी बसणं तिला जमत नाही. आकाश, होण्यासारखी बटरफ्लायसारखी इकडं तिकडं उडत असते. तनू, हो जी जिजू, किती ओळखता माझ्या दीदीला आणि किती काळजी पण करता, पण सारखं तिच्याशी भांडता, ती जिजूला म्हणाली. तेव्हा आकाश लाजला. त्याच्या केसातून हात फिरत बोलला, काय करू ती चिडकी की खूप छान वाटतं. मला खूप चिडवते तिच्याशी भांडायला. तनू, मग तिला पण सांगून टाका. कधी सांगताय? आकाश, सांगेल लवकरच. तेवढ्यात अमर आला. बस लवकर सांग, नाहीतरी दुसरं कोणी घेऊन जायचं तिला, त्याला चिडवत बोलला. आकाश त्यांचं ऐकून टेन्शनमध्ये गेला. त्याचा उतरलेला चेहरा बघून तनू बोलली, तनू, टेन्शन नको घेऊ जिजू. मी एवढं दीदीला ओळखते, त्यावरून तिला पण तुम्ही आवडता, म्हणून तर मी तुम्हाला जिजू बोलते. हे ऐकून आकाशचा चेहरा पण खुलतो. तो खुश होतो. आकाश खरंच तिला आवडतो. मी लवकरच तिला प्रपोज करेल. आधी तिचा पाय बरा होऊ दे. तिघे पण कॉफी घेऊन आरतीच्या रूममध्ये जातात. सगळे थोड्या वेळात गप्पा मारून निघून जातात. तनू तिच्या जवळच बसलेली असते. आकाश त्यांच्या घरी जातो. रात्र झालेली असते. त्यांची आई पण घरी आलेली असते. तो फ्रेश होऊन जेवायला येतो. आई त्याच्याकडे एकटक बघत असते. त्याला कळतच नाही आता आई सगळं कळल्याशिवाय त्याला सुखाने जेवू देणार नाही. आकाश बोलतो, काय विचारायचं आहे? पटकन विचार, मला भूक लागलेली आहे. आकाशची आई, तुला कसं माहीत मला तुझ्याशी बोलायचं आहे? आकाश, आई तू इतका वेळ माझ्याकडे असं बघत बसली आहे ना, त्यावरून ओळखलं. मम्मीला मला काहीतरी विचारायचं आहे हे पण ओळखलं असेल ना? आकाश, माहीत आहे मला, पण मी तुला हॉस्पिटलमध्ये सांगितलं ती माझी फ्रेंड आहे. मम्मी, मला अजूनही खोटं वाटतंय. तुझ्या डोळ्यात दिसतं सगळं. आकाश, काय दिसतंय तुला? मम्मी, हेच की आरती माझ्या घरची होणारी सून आहे. यावर आकाश शॉक लागल्यासारखा तिला बघतो. मम्मी, हाच विचार करतोय ना की मला कसं समजायचं? बच्चू, तुझी आई आहे मी. जसं तू मला ओळखतो त्यापेक्षा जास्त मी तुला ओळखते. आता सगळं खरं खरं सांग, नाहीतर तुला माहीत आहे मी डायरेक्ट तिला जाऊन विचारेल. आई असं बोलल्यावर आकाश घाबरला. त्याला माहीत होतं आपली आई असं करू शकते. मम्मीने डायरेक्ट आरतीला जाऊन विचारेल म्हटल्यावर आकाशला जरा घाबरलाच. आकाश, आई तू असं काहीही करणार नाही. अजून मी तिला काही बोललो नाही आणि तू डायरेक्ट तिला जाऊन बोलणार? गडबडीत तो बोलून गेला. आईला तर आता हे ऐकून अजूनच एक्साइटमेंट झाली. मम्मी, काय बोलला नाही तू अजून? नाटकी करत म्हणाली. आकाश, आता तुला माहीत झालंय आहे तरी का विचारते? मम्मी, तुझ्या तोंडून ऐकायचं आहे म्हणून. आकाश, आई, मम्मी मला हा बोल ना, मी ऐकते, त्याचे खेचत म्हणाले. आकाश, ओके, मी सांगतो. मला ती आवडते पण अजून मी हे तिला सांगितलं नाही. मम्मी, अरे वा, देव पावला. चक्क आकाश प्रेमात पडला. पण हे तिला कधी सांगणार? खुश होऊन म्हणाले. आकाश, तिचा पाय बरा होऊ दे आधी, मग बघू. मम्मी, मला तर माझी सून खूप आवडली. आता लवकरच तिला सांग आणि कॉलेज झालं की तिला सून बनवून आण आपल्या घरी. आकाश, काय आई तू पण ना? मी अजून तिला प्रपोज पण नाही केलं. ती नाही म्हणाली तर? आणि तू डायरेक्ट लग्नावर पोचलीस. मम्मी, मला तर ती खूप आवडली. ती आमचं खूप जमेल बघ. आकाश, हो ना, दोघी सारखंच आहोत. नोटंकी माझं बिचारांचं कसं होणार काय माहीत. मम्मी, ते आपण नंतर बघू. आधी पटकन तिला सांग बरं. आकाश, हो ग आई. दोघे जेवण करून झोपायला जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे आरतीला भेटायला येतात. तिच्यासोबत थोड्या गप्पा मारून आणि नाश्ता करून कॉलेजला जातात. आकाश आणि अमर संध्याकाळी पण तिला भेटायला येतात.
काय म्हणजे काय? आकाश आरतीशिवाय करमत नव्हतं आणि अमर तनूशिवाय. मग दोघे परत भेटायला आले. आरती तर एका जागी बसून कंटाळलेलीच होती. ती उठायला जायची आणि तनू तिला अडवायची. तनूला पण सारखं तिला बोलणं आवडतच नव्हतं. पण काय करणार, त्याशिवाय आरती ऐकतच नव्हती. असे 2-3 दिवस गेले. आता आरतीला पण बरं वाटत होतं म्हणून ती पण कॉलेजला जात होती. सगळ्यांचे रुटीन चालू झाले होते. आकाश मात्र टेन्शनमध्ये होता की आरतीला प्रपोज कसा करायचा. इकडे अवी पण सध्या टेन्शनमध्येच होता. काय म्हणजे काय, तो पण रंजूवर प्रेम करायचा ना. आता त्याला पण असं वाटत होतं तिला बोलून टाकावं. असंच विचार करत तो कॉलेज सुटल्यावर सगळ्यांसोबत बसला होता. तेवढ्यातच रंजूला कॉल आला आणि ती उठून बाजूला गेली. त्याच्या मनात आलं असं कोणाचा फोन आहे त्याच्यासाठी तोही बाजूला जाऊन बोलतो. त्याचं सगळं लक्ष रंजूकडेच होतं. फोनवर बोलताना तिचे हावभाव एकदम खुशीत असल्याचे होते. थोड्याच वेळात ती पळत सगळ्यांकडे मिक्स झाली. अवीला थोडं विचित्र वाटलं पण त्याने दुर्लक्ष केलं. आरती ये, आता नवरात्र येते आहे. आपण तेव्हा पण खूप मज्जा करू. विद्या, नवरात्रीत काय असतं मज्जा करण्यासारखं? आरती, हा काय प्रश्न आहे? नवरात्रीत दांडिया आणि गरबा करायला किती मजा येते. रंजूला माहीतच असेल की रंजू, अरे वाह पता है मुझे, पर मैंने कभी किया नहीं गरबा, मुझे अब तक ज़्यादा इंटरेस्ट नहीं था, पर अभी गणू के फेस्टिवल में इतना एंजॉय किया है तो नवरात्रि में भी करेंगे. इस बार तुम सबके घर जाओगे, मम्मी डैड बहुत खुश हो जाएंगे. तनू, ते ठीक आहे पण नवरात्रीनंतर एक्झाम असतात, विसरू नका. आकाश, तेव्हा एन्जॉय करायचं असेल तर आता स्टडी करायलाच हवी ना. आरतीकडं बघत बोलत होता. आरती, या दोघांना स्टडीशिवाय काही सुचतच नाही बाबा. विद्या, हो ना बिचारा अमर, कसं व्हायचं तुझं? ही नेहमी स्टडीबद्दल बोलत असते. आरतीला ताडी देत बोलली. तनू पण खोटं खोटं रागवत बोलली. काय गं तुम्ही दोघी पण, कोणता विषय कुठं नेताय? प्रेम आयुष्यभर करायचं आहे. स्टडी फक्त कॉलेजमध्ये, प्रेमा इतकं करिअर पण महत्त्वाचं आहे. आरती, हो गं माझी आई, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुझ्या अमरला असेल प्रॉब्लेम. अमर नाटंकी आवाजात दुःखी होत. हो ना, तुम्ही दोघींचं समजू शकतो ना. माझ्यापेक्षा स्टडीला जास्त महत्त्व आहे. आता तनूला अजूनच वाईट वाटलं. तिच्या डोळ्यातलं टचकन पाणी आलं. तनू जड आवाजात बोलली. अमर, तुला खरंच असं वाटतं? अमर तर तिच्या डोळ्यात पाणी बघून घाबरला. अगं मी मस्करी करत होतो, लगेच रडते का? तुला माहीत आहे ना तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघवत मला. रडू नको बरं. विशालने अमरचा कान पिडला तसा अमर कडवडल्याशिवाय, विशाल, काय रे माझ्या बहिणीला रडवतो का? हे बघ तनू, त्याला पनिश पण केलं मी आता, तरी हस ना. तनूने हलकंसं स्माईल केलं तसा विशालने त्याचा कान सोडला. अमर कान सोडत म्हणाला, साले साहेब, कान लग्नात पिळतात. आतापासून प्रॅक्टिस करत आहेस का? तनू तर हे ऐकून खूप लाजली. सगळे हसायला लागले. अमर, ये ना माझी तनू बरोबर बोलली. स्टडी तर करायलाच हवा. चला मग, लेक्चर पण चालू होईल आता. रंजू, इतने जल्दी पार्टी बदल दी? अमर, ये गप्प, मी तर नेहमी माझ्या तनूच्या पार्टीत असतो. आरती, ये अजून ती तुझी झाली नाही आहे. ती अजून पण माझी बहीण आहे आणि नेहमी असणारच. सगळ्यांची बडबड चालू होती. अवी मात्र शांत होता. तनूचं त्याच्याकडे लक्ष गेलं. तनू, अवी, आज तू का शांत आहेस? अवी, काही नाही. असंच. तनूने लगेच अमरकडे बघून इशारा केला. अमरने पण मी बघतो म्हणून इशारा केला. अमर, अरे स्टडीचं एवढं टेन्शन नको घेऊ. आपण मिळून स्टडी करणार आहोत. चला, आज लेक्चर नाही अटेंड करायचं का? अमरने अवीला उठवलं आणि सगळ्यांना बघून चला बोलला. सगळे लेक्चरला गेले. अवी क्लासमध्ये पण शांत होता. ब्रेकमध्ये अमरने विषय काढला पण अवीने टाळला. मग अमरने पण त्याला थोडा वेळ देऊ म्हणून विषय थांबवला. काही दिवस सगळ्यांची अशीच मज्जा मस्ती चालू होती. सोबत स्टडी पण चालू होती. अवी मात्र टेन्शनमध्ये दिसत होता. एका दिवशी घरी जाताना अवीने रंजूला एका कारमध्ये बसताना बघितलं. त्याने कारमध्ये कोण आहे बघण्याचा प्रयत्न केला पण त्याला दिसलंच नाही. दुसऱ्या दिवशी रंजू त्याच कारमधून उतरतानाही दिसली. आता अवीचं लक्ष परत कारमध्ये कोण आहे याकडेच गेलं. त्या कारमधून एक हँडसम मुलगा उतरला. त्याला बघून तर अवीला अजूनच टेन्शन आलं. रंजू आणि तो मुलगा त्याच्या ग्रुपकडेच येत होता. रंजू, हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. विद्या, हाय रंजू, कौन आहे हा? रंजू, ये वीर है और वीर ये मेरे फ्रेंड्स है. विद्या, आरती, तनू, अमल, विशाल, आकाश आणि अवी. वीर, हाय, आप फ्रेंड्स है. सुनो, आप सबके बारे में रंजू को बता देती हूँ.
आपके बारे में बोलकर सगळे त्याला हॅलो बोलतात. सगळ्यांसोबत थोडं बोलून वीर जायला निघतो. जाताना तो रंजूला मिठी मारतो आणि तिच्या डोक्यावर किस करून टेक केअर बच्चा बोलून निघून जातो. अवी तर हे बघून एकदम शॉक लागल्यासारखाच असतो. अमरला त्याची परिस्थिती कळते. तो अवीच्या खांद्यावर हात ठेवून डोळ्यानेच त्याला इशारा देतो. अवी डोकं दुखतंय कारण देऊन घरी निघून जातो. बाकी सगळे लेक्चर अटेंड करायला जातात. अमर अवीसाठी टेन्शनमध्ये असतो. तनूला जाणवतं की अमर टेन्शनमध्येच आहे. ते ब्रेकमध्ये त्याला विचारते, तनू काय झालं अमर? काही प्रॉब्लेम आहे का? अवीचं टेन्शन घेतलंय का? त्याला काय झालं आहे? बरेच दिवस झालं तो उदास आहे. अमर त्याचंच टेन्शन आलं आहे. इतके दिवस त्याला विचारत आहे पण तो सांगत नाही. आणि आज अचानक वीरला भेटल्यावर त्याच्या मनात काय चालू असेल हा विचार करूनच टेन्शन येतंय. तनूनं न समजल्याने विचारतो, वीरचं काय मध्ये? तो तर आजच भेटला ना आपल्याला. अमर हो, तो आजच भेटला पण तो रंजूसोबत जसा वागत होता त्यावरून अवीला त्रास झाला असेल. तनू म्हणजे? अमर अवी लव रंजू. 2 वर्षापासून त्याला ती आवडते पण तो तिला सांगत नाही. आज वीर आणि रंजूला सोबत बघून त्याला त्रास झाला. तनू पण आपल्याला माहीत नाही वीर आणि रंजूमध्ये काय रिलेशन आहे ते. बहुतेक आपण विचार करतोय तसं नाही नसेल. तू अवीला समजून सांग. अमर बोलतो. मी त्याच्यासोबत. तनू त्याला उठवत बोलते. बोलेल नाही, आताच जा, त्याला गरज आहे तुझी. मी पण आकाशकडे चाललेले आहे. अमर आकाशकडे का? तनू त्याचा मेसेज होता. त्याचं काही काम आहे, मी भेटून येते त्याला. अमर असं काय काम आहे? चल मी पण येतो. तनू त्याला दीदीबद्दल काम असणार आणि सध्या अवीला तुझी जास्त गरज आहे. तू त्याच्याकडे जा, त्याच्याशी बोल, काही हेल्प लागली तर सांग मला. अमरला तिचं बोलणं पटलं. तो तिला बाय बोलून अवीकडे गेला. तनू पण आकाशला भेटायला गेली. दोघे लायब्ररीत भेटले. आरती तिथं जात नव्हती म्हणून तनू काय झालं जिजू, काही प्रॉब्लेम झाला का? आकाश तिच्यासोबत कोपऱ्यातल्या टेबलवर बसला. दोघांचा हळू आवाजात गप्पा चालल्या होता. आकाश मला ना खूप टेन्शन आलं आहे. तनू कसलं? आकाश तुझ्या दीदीला प्रपोज करायचं, काही स्पेशल करायचं आहे तिच्यासाठी. पण काही सुचतच नाही. तू तिला चांगलंच ओळखते म्हणून तुझी दीदीला हेल्प हवी होती. तनू एवढंच ना, मी तर दीदीसाठी नक्की हेल्प करेल. तुमची तिला सगळं स्पेशल भेटायचंच पाहिजे. बरं तुम्हाला काही सुचलं असेल तर सांग. आकाश काही नाही, तूच काहीतरी सांग. तनू थोडं विचार करते. दीदीचा बड्डे आहे तेव्हा काहीतरी प्लॅन करू. आकाश कधी आहे? तनू नेक्स्ट वीकमध्ये. आकाश काय? आणि हे तू आत्ता सांगते? कोणालाच कसं माहीत नाही? तनू कारण दीदीने कोणाला सांगितलंच नाही. मी नेहमी तिला 12 वाजता विश करते. गावाला आम्ही सगळे मिळून सेलिब्रेट करायचो. आकाश तुम्ही कसं सेलिब्रेट करायचा? त्यावरून काही सुचेल. तनूने आकाशला सगळं सांगितलं. दोघांनी काही प्लॅनिंग केली आणि तिथून निघाले. अमर पण अवीला भेटायला त्याच्या नेहमीच्या ठिकाणी गेला. सगळ्यांसाठी अशी एकतरी जागा असते जिथं आपण उदास, रागात, खुशीत किंवा दुःखात जातो. तिथं जाऊन मन शांत करण्याचा प्रयत्न करतो. अवीची पण अशी एक जागा होती त्याच्या आश्रमाच्या टेरेसवर. सगळ्यांनी तिथं टेरेसवर गार्डन तयार केलं असतं. खूप फुलं, झाडे लावलेली असतात. वेगवेगळी रोपे लावलेली असतात. भिंतीजवळ काही वेली पण होत्या. अशाच एका भिंतीजवळ वेलीमागे लपायला जागा होती. अवी लहानपणापासूनच काही झालं की तिथं जाऊन बसायचा. अमरला ते माहीत होतं म्हणून तो डायरेक्ट आश्रमाच्या टेरेसवर गेला. अवीजवळ जाऊन उभा राहिला. अवी त्याच्यातच विचारत होता. अमर त्याच्या शेजारी जाऊन बसला तरी त्याला कळलंच नाही. अमरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा तो भानावर आला. अवी अरे तू कधी आलास? अमर जेव्हा तू विचारात हरवलेला होतास. अवी काही बोलला नाही. अमर पण शांत बसला होता. त्याला माहीत होतं अवीच्या मनात विचारांचं वादळ उठलेलं आहे म्हणून तो अवीला वेळ देत होता. थोड्या वेळाने अवीच बोलला. अवी सगळं संपलंय ना? अमर मला नाही वाटत. अवी तू पण पाहिलं ना, अमर प्रत्येक वेळेस जसं दिसतंय तसं नसतं. अवी खरं पण असू शकतं. अमर असू शकतं आणि नसणं यातही फरक आहे. तुला माहीत नाही का? आता अवी विचारात पडला. विचार करून थोड्या वेळातच बोलला. अमर तुझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर तिला सरळ विचार, नाहीतर काही वेळ शांत बस. ती स्वतः आपल्याला सांगेल याची वाट बघ. अवी परत विचारात पडला. अमर मग कोणता ऑप्शन निवडला? अवी दुसरा. अमर मला वाटत होतं स्वतः जाऊन विचारायची हिंमत नाही तुझ्यात. जाऊ दे, तू वाट बघ. बस वीर नाहीतर दुसरं कोणी येऊन तिला घेऊन जाईल. अवी काहीच बोलला नाही. तो खाली मान घालून बसला होता. अमर मला माहीत आहे तुझ्या मनात काय आहे. तुला आधी सेटल व्हायचं आहे मग तिला सांगायचं.
पण तेवढंच गरजेचं आहे ना. अवी काही नाही बोलला. मग अमरने विषय थांबवला. अमर, चल मग, भूक लागली आहे, काहीतरी खाऊन घेऊ. अवीची इच्छा नव्हती तरी अमरसाठी तो उठला. दोघे जवळच्या हॉटेलमध्ये गेले. दोघांनी जेवण केलं आणि अनाथ आश्रमात मुलांसाठी पार्सल घेतलं. आकाशने आरतीसाठी सरप्राईज पार्टीची तयारी केलेली होती. जवळपास सगळी तयारी झाली होती. आता फक्त आरतीला पार्टीत आणायचं कसं हे त्याला कळत नव्हतं. तिच्या बर्थडेच्या आदल्या दिवशी त्याने आरती लेक्चरला गेली असताना बाकी गँगला कॅन्टीनमध्ये बोलावलं. सगळे कॅन्टीनमध्ये आले. आकाशने त्यांना आरतीच्या सरप्राईज बर्थडेची पार्टीबद्दल सांगितलं. आकाश, उद्याची सर्व तयारी झालेली आहे, पण प्रॉब्लेम आहे की आरतीला तिथं कसं आणायचं. विद्या, अजून सगळी तयारी नाही झाली. पार्टीसाठी ड्रेस घ्यावा लागेल, तिला न करता तयार करावं लागेल. तनू, हो, पण हे करायचं कसं. सगळे विचारात पडतात. विशाल, हे पण आपण तिला रात्री 12ला विश करायचं. अवी, आपण नाही केलं तरी काही, पण तनूने केलं नाही तर ती खूप नाराज होईल. तनू, हो ना, पहिलं कशावरून तरी ती अपसेट आहे. त्याला बर्थडेला तिला उदास बघणं मला नाही जमणार. अमर, बरं मग सगळे आपण तिला 12ला विश करू. विद्या, हो, आणि दिवसभर आम्ही तिला शॉपिंगला घेऊन जाऊ आणि पार्लरला पण नेऊ. आकाश, हो चालेल. तिला दिवसभर शॉपिंगमध्ये बिझी ठेवा, मग तयार होऊन पार्टीला घेऊन या. विचार, ठरलं तर आपण रात्री 12ला तिला विश करू. हे पण तुम्ही सगळे 12ला कसे येणार. अमर, अरे तनू, ती झोपेपर्यंत तिच्यासोबत थांबेल. मग आम्ही तुझ्या घरी येऊ. तिला कळणार पण नाही आम्ही इथेच आहोत. विशाल, ओके चालेल. ती रूममध्ये गेली की मी तुम्हाला सांगेल. सगळे प्लॅनिंग करत असतात तेवढ्यातच आरती येते. आरती, अरे आज तुम्हाला लेक्चर नाही का. सगळे तिथं जमले तेही मला न सांगता. मला काय वाडीत टाकलं की काय सगळ्यांनी. मी बाकीच्यांना सारखं तुम्ही पण मला इग्नोर करताय. शेवटचं वाक्य ते आकाशकडे बघून बोलले. आरतीला अचानक तिथं बघून सगळे शांत झाले होते. तिची बडबड चालू होती पण बाकीचे विचार करत होते की आता हिला काही कळलं तर नसेल ना, आणि कळायला पण नको. ती बोलायचं थांबली तरी सगळे तिच्याकडे एकटक बघत होते. कोणी काहीच बोललं नव्हतं. आरती, असे का बघताय भूत बघितल्यासारखं. अवी, भूत नाही, भूतनी नकळत बोलून जातो. आरती चिडते. आरती, भूतनी कोणाला बोलला रे माकडा. ती भांडायला चालू करणार तेवढ्यातच तनू मध्ये बोलते. तनू, दीदी, आम्ही आताच कॅन्टीनमध्ये आलो होतो आणि तुला कोण इग्नोर करते. सगळे तर बोलतात की तुझ्याशी. अमर, आणि तुला वाडीत टाकायची हिंमत आहे का कोणाची. काय रे आकाश. आकाशच्या पाठीवर पटत बोलला. आकाश, हो ना, ही सगळ्यांना वाडीत टाकेल, पण कोणाची हिंमत नाही होणार हिला वाडीत टाकायची. अवी हळूच आवाजात बोलला. आकाश, काही खरं नाही तुझं आता. तो आरतीकडे बघून बोलला. आकाशने पण तिच्याकडं पाहिलं. ती खूप चिडलेली होती. रागाने नाक लाल झालं होतं. रागाने ती आकाशकडे बघत होती. रागातच तिने हाताची बांगडी मागे सरकवली. ती त्याला मारणारच हे लक्षात येताच आकाश, मला एक काम आठवलं, म्हणून पडाला. ती पण त्याला मारायच्या त्याच्या मागे पडाली. बाकी सगळे त्यांना कसं पडताना बघून हसत होते. आकाश आणि आरती पूर्ण कॉलेजमध्ये पडत होते. आकाश पुढं आणि आरती त्याला मारायला त्याच्या मागे पडत आकाश आणि आरतीच्या रूममध्ये प्रॅक्टिस करत त्या रूममध्ये पोचले. तो अचानक थांबतो पण आरती धावत येऊन त्याला धडकते. ती पडणारच तेवढ्यात आकाशने तिला कमरेत हात लावून पकडले. तिने भीतीने डोळे बंद केले असताच ती हळूच डोळे उघडत बघते तर आकाशने तिला पकडलेलं असतं. दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. पडल्याने दोघांचे श्वास जड झालेले असतात. दोघांची धडधड इतकी वाढलेली होती की एकमेकांना ऐकू जात होती. दोघे एकमेकांच्या खूप जवळ होते. थोड्या वेळाने ते भानावर आले. आकाशने तिला नीट उभं केलं. आरती पण स्वतःला सावरत त्याच्यापासून थोडी लांब झाली. ती अजूनही त्याचा स्पर्श अनुभवत होती. त्याचं एवढं जवळ असणं तिला आवडत होतं. ते हे पण विसरून गेली की त्याला मारायचं त्याच्या मागे आली होती. दोघेही शांत होते पण जास्त वेळ शांत राहिली ती आरती कसली. आरती, तू आज पण स्टडीसाठी नाही थांबणार. आकाश, हो, आज थोडं काम आहे, पण फक्त आजचा दिवस. आज माझं काम संपेल मग परत स्टडी सुरू. तोपर्यंत एन्जॉय कर, कारण एकदा स्टडी सुरू झाली की मी तुला काहीही कारण असलं तरी सुट्टी देणार नाही. आरती, चला, म्हणजे आज माझ्या सुट्टीचा शेवटचा दिवस, नाटकी आवाजात बोलते. दोघेही हसू लागले. रात्री ठरल्याप्रमाणे तनू जेवणानंतर आरतीसोबत रूममध्ये गेली. जाताना विशालला इशारा केला. त्यानेही बाकीच्यांना मेसेज करून बोलावून घेतलं. आरती आणि तनू गप्पा मारत होत्या. आरतीला तहान लागल्याने तिने बेडसाईड टेबलवरचा जगमधून पाणी घ्यायला जग हातात घेतला, पण त्यात पाणीच नव्हतं. ती पाणी आणायला जाणार तेवढ्यातच तनूने तिला थांबवलं.
तनू, दीदी मी आणते ना तुझ्यासाठी पाणी, तू थांब मी घेऊन येते. आरती, राहू दे ग, मी घेऊन येते. आरती ऐकत नव्हती म्हणून तनूला टेन्शन आलं. खाली जर सगळे आले असतील आणि दीदीने त्यांना पाहिलं तर हा विचार करून तिला घाम फुटला. आरती, काय ग, काय झालं? तब्येत ठीक नाही का? तनू, काही नाही, कुठं काय झालंय मला? तू बस, मी पाणी घेऊन येते. आरती, तुला किती घाम फुटलाय? बघ आधी, म्हणे कुठं काय झालंय. तू गप बस इथं, मी पाणी आणते. बोलून ती रूमच्या बाहेर निघाली. नेमकं तेव्हा खाली सगळे आलेले होते. आरतीने दरवाजा उघडला तेवढ्यातच तनू ओरडली. दीदी. आरती दचकून तिच्याकडे बघायला लागली. आरती, काय झालं ओरडायला? घाबरले ना मी तनू, ते झुरळ दिसलं म्हणून ओरडले. आरती, काय ग, झुरळ कुठे? ती पण ओरडत उड्या मारायला लागली. तनू, दीदी ते बाहेर गेलं. आरतीने परत दरवाजा लावून घेतला आणि विचारलं, नक्की गेलं ना? तनू, हो ग दीदी, पण आता तू पाणी आणायला कसं जाणार? ते मीच आणते, तू बस तिथं. बाहेर थांबलं असेल म्हणजे झुरळ. आरतीने होकारात्मक मान हलवली आणि बेडवर चढून बसली. बाहेर सगळे आले असताना तनू जोरात दीदी म्हणून ओरडली तेव्हा सगळे घाबरले. आरती त्यांना बघेल या भीतीने ती लपायला जागा शोधायला लागली. अमरला तनूच्या आवाजाने ऐकून काय झालं ते बघायला जावं वाटत होतं. त्याला तिची खूप काळजी वाटत होती. पण जेव्हा त्यांनी आरतीने झुरळ म्हणून ओरडायला लागली तेव्हा त्याचा जीव भांड्यात पडला. आरतीने परत रूम बंद केली तेव्हा सगळ्यांनी सुटकेचा विश्वास तोडला. थोड्या वेळातच तनू बाहेर आली. अमर लगेच तिच्याकडे गेला. अमर, तनू, तुला काही झालं नाही ना? तुझा ओरडण्याचा आवाज ऐकून मी किती घाबरलो. तनू, अरे मी ठीक आहे, दीदी रूममध्ये थांबत नव्हती म्हणून ओरडले. अमर, असं थांबवतात का कोणाला? मला किती टेन्शन आलं होतं. ती आली ना तनूला शोधत तर सगळं सरप्राईज संपेल. विशाल, हो चला सगळे माझ्या रूममध्ये. तनू, तू आरतीकडे जा. अमरचा चेहरा उतरला. नाईलाजाने अमर सगळ्यांसोबत विशालच्या रूममध्ये गेला. तनू पण पाणी घेऊन आरतीच्या रूममध्ये गेलेली होती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.